नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण अशा एक हॉटेलला भेट दिलो ना, त्याचं नाव आहे अग्री मेजवानी। तर मित्रांनो, इथे आहे ना फक्त चुलीवरचं प्रॉपर जेवण मिळतो। चुलीवरची मजा जर घ्यायची आहे ना तर या हॉटेलला नक्की भेट द्या। तर आपण चला जाऊया आतमध्ये, बघूया काय काय इथं मिळतं। आणि इथे एक स्पेशलिटी आहे यांची मच्छीमध्ये। तर मच्छीमध्ये सर्व इथे मच्छी मिळून जातील, कारण की आगरी लोक आहेत तर मच्छी सर्वच मिळणार। पॉपलेट, सुरमई, बांगडा वगैरे इथं फ्राय मध्ये भरपूर व्हरायटीज आहेत त्याच्यामध्येच। आणि चिकन मटन तर असणार तुम्हाला माहिती आहे। आणि चुलीवरचं जेवण आहे ना, ह्याचा आपल्या आस्वाद घ्यायला यायचा आहे। तर चला जाऊ, बघूया इथे काय काय प्राइस पण सर्व तुम्हाला सांगणार आहे। इथे ऍड्रेस तुम्हाला प्रॉपर देणार आहे ठाण्याला। मित्रांनो, ठाण्याला ना भरपूर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्हाला माहिती असेल। तर आज अशीच एक ठाण्याची व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे। तर चला जाऊया आतमध्ये आणि काय काय। हे दादा काय, चला ह्या सुरमई आहेत। दिवसाला आमच्या जवळजवळ 20 सुरमई आरामात जातात अशा वाराच्या दिवशी। बरोबर। आणि ही सुरमईची आपल्याकडे प्राइस ॲज पर साइज असेल, ॲज पर साइज आहे। 250 पासून 250 साइज स्टार्टर होते, त्याच्यानंतर 300 रुपयापर्यंत जाते। बरोबर। हे काय आहे? हे ग्रेव्ही वालं चिकन आहे। अच्छा। दिवसाला आमच्याकडे दररोज 5-6 किलो ग्रेव्ही वालं चिकन म्हणतात, तेवढं संपतं ही दिवसाला। अच्छा। हे मटण आहे, चुलीवरच बनवलेलं सगळं। हे पण 5-5, 6-6 किलो दररोजचं बनतं आणि दररोजचं तेवढंच संपतं आमचं। हे चिकन सुक्का आहे। अच्छा, चिकन आज थोडंसं हलका जास्त ग्रेव्ही झाले, पण नॉर्मली एवढं नसतं, थोडंसं आणखीन ड्राय असतं। अच्छा। कधी लागलं कस्टमरला तर आणखीन ड्राय पॅन मध्ये मारून देतो आपण। हे पण 3-3, 4-4 किलो बनतं दररोजचं। बरोबर। तेवढंच खप आहे आपलं पण। मी कमीत कमी 3-4 वर्ष झाली इथे येतोय। त्यांची क्वालिटी, टेस्ट, टाइमली सर्व्हिस खूप छान आवडतं। आणि सेकंडली यांची जी कॉस्टिंग आहे ती पण रिझनेबल आहे। अच्छा, बरोबर। म्हणजे प्राइसच्या हिशोबाने तुम्हाला हो, व्हॅल्यू फॉर मनी, 100% व्हॅल्यू फॉर मनी आणि 10 आउट ऑफ 10 मार्क्स। फिश फ्राय आहे, बोंबील सध्या होत आहेत, सुरमई आता पडेल। त्याच्यानंतर आपल्याकडे तांदळाच्या भाकरी आहेत। आपल्या तांदळाच्या भाकरी आहेत आणि पातळ एकदम पातळ नाही आहेत, हे काही नाही लाटलेल्या पण नाही आहेत, हे चुलीवर बनवलेल्याच आहेत। आणि एक प्राइस कशी आहे? एका भाकराची प्राइस आहे आपली 20 रुपये आहे। त्याच्यानंतर आपल्या 100च्या वरती दररोजच्या भाकऱ्या संपतात। बरोबर। त्याच्या कमी अजूनपर्यंत वाराच्या दिवशी तरी नाही संपलेल्या आहे। बरोबर। आणि हे पॉपलेट आहे का? हे पापलेट आहे, साईजला थोडेसे लहान आलेत आज। ते 230 ते 250 रुपये पर्यंत आपण विकतो। अच्छा, म्हणजे फ्राय मध्ये पण फ्राय किंवा करी दोन्ही तुम्ही घ्या। 230-250 रुपये पर्यंत आपण विकतो। आणि हा सगळा मच्छी आहे, फ्रेश आहे, बर्फाची काही नाहीये, फ्रोझन नाहीये काहीच। हे बांगडे आपण नाही स्वतः आगरी आपल्याला मच्छी इथे फ्रेश खायला मिळणार आहे। मित्रांनो, बघू शकता इथे पुढे मच्छी फ्रेश बांगडे आहेत। 100 रुपयाला एक पीस विकतो आपण। 100 रुपयाला एक। फ्राय घेतला तर फ्राय घ्या, करी घ्या, तुम्हाला तेवढंच प्राइस भेटेल। पण 350 ते 380 रुपये पर्यंत आपण विकतो। अच्छा, बघू शकता। त्यात 2 भाकरी आहे, राईस आहे, ग्रेव्ही आहे कोळंबीची, सोलकडी आहे, कांदा लिंबू आहे। आणि सुरमईची मोठी पीस येतो। हा, मोठी पीस येते, अख्खी पीस असते। बरोबर। आणि जर तुम्हाला लहान पीस पाहिजे तर त्या हिशोबाने तुम्हाला प्राइस पण कमी होते। नुसती सुरमई आता घ्यायला गेलो तर कशी भेटेल? ती तुम्हाला फक्त सुरमई घ्यायची असेल तर 300 रुपये ते 350 रुपये पडते। आणि याच्यापेक्षा थोडी लहान असेल ना तर ती 300 रुपयाला पडते। हे भेजा फ्राय आहे ना? हे भेजा फ्राय आहे। त्याच्यात काही नाही, फक्त कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण आणि हळद, बस एवढ्याच गोष्टी पडलेल्या आहेत। आणि ही बनवायची पद्धत आता ही आपल्या आगरीच आहे ना? आगरीच आहे, सेम, काही नाही, घरी पण तुम्ही बनवू शकता। असं काही नाहीये का सिक्रेट वगैरे नाहीये। बरोबर। तुम्ही जेवढं सिंपल बनवणार तेवढं ते चांगलं लागायला चांगलं लागते चवीला। तुम्ही भरमसाठ मसाले टाकत बसणार ते तुम्हाला चव काहीतरी वेगळीच येईल। फक्त कांदा, टोमॅटो, लसूण, हळद एवढं सुद्धा टाकलं ना तरी खूप होतं। आणि दादा ह्याची प्राइस काय असेल जर आपल्याला? हा प्राइसला थोडासा महाग असतो, 250 रुपीज आहे। साईज थोडी, पण हे फक्त खवयांसाठीच आहे, सगळ्यांनाच नाही आवडत। ज्यांना फक्त खाण्या म्हणजे माहित आहे भेजा काय आहेत तेच फक्त खातात। कोणत्या डिश आहे ही? चिकन थाळी आहे। यात तुम्हाला 5 पीस असतात, ग्रेव्ही मध्ये तुम्हाला 2 पीस असतील। अच्छा। आणि तुम्हाला सुक्यामध्ये 3 पीस असतील। सुक्यामध्ये 3 पीस? हा, सेम तसंच आहे। सोलकडी, राईस, 2 भाकरी 220 रुपयाला आहे। आणि आपल्याला जर भाकरी नको कोणाला लोक पाहिजे होते की तुम्हाला 3 चपात्या भेटतील, किंवा फुल राईस पाहिजे तर फुल राईस सुद्धा भेटेल। पैसे तेवढेच असतील। पैसे तेवढेच भेटतील। कोणती थाळी आता? ही मटन थाळी आहे। यात सुद्धा तुम्हाला 2 पीस येतील, एक चाप असेल आणि 3 पीस असतील, टोटल 5 पीस असतील अशात। सेम आहे, राईस, सोलकडी, 2 भाकरी। अच्छा। याची प्राइस आहे 290 प्राइस आहे। नमस्कार दादा।
नमस्कार, बोला ना. काय ना आपल्या? माझं नाव रोहित आहे, अशोक पाटील. अच्छा. आणि आपल्या हॉटेलची कधीपासून सुरुवात झाली आता मी राहणारा बाळकुंचा आहे. ऍक्च्युली आम्ही आगरीच आहोत. हा हॉटेल चालू करून मला जेमतेम 9 वर्ष झाली. 2015-16 पासून चालू होतं हॉटेल आम्ही. अच्छा. आणि इथे जवळपास मला वाटते कोणच नव्हता तेव्हापासून माझं हॉटेल आहे. खूप जुनं आहे, असं नाही. 8-9 वर्ष झालं करतो. सुरुवात माझ्या वडिलांनी केलेली, त्यांनी मला सेटअप करून दिला, त्याच्यानंतर मी सांभाळतो. आज 8 वर्ष झाले. आता मोस्ट ऑफ द माझ्याकडे सेलिंग जास्त करून मी आगरी आहे म्हणून मी आगरी पद्धतीनं जेवण सगळ्यांना देतो. मोस्ट ऑफ द माझ्याकडे चिकन, मटन, मुंडी, पाया, वजडी, भेजा वगैरे पण असतो. फिश फ्राय आमची स्पेशालिटी आहे. सुरमई, पापलेट, बोंबील, बांगडा, कोळंबी, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे भेटतात. पण माझं मोस्ट ऑफ द सेलिंग जास्त करून थाळी आहे. थाळीवर माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन असतो. सुरमई, पापलेट, चिकन, मटण, कोळंबी या सगळ्या थाळ्या माझ्या जास्त करून जातात. आणि तुम्ही खायला नक्की या, आवडेल तुम्हाला याची गॅरंटी मी देतो. बुधवार, शुक्रवार आणि शनिवार, रविवार 4 दिवस तुम्हाला चुलीवर बनवलेलं जेवण भेटेल. माझ्याकडे मी बोललो ना, मी 8-9 वर्षापासूनचे कस्टमर सुद्धा अजून येत आहेत माझ्याकडे. कधी कधी असं 1-2 वेळा होऊन जातं चुकून कधीपर्यंत, पण मोस्ट ऑफ द माझं रेग्युलरली सगळं जेवण व्यवस्थितच असतं. एसी, नॉन एसी पण दोन्ही आहे माझ्याकडे. आणि दोघांचा रेट सेमच आहे. मोस्ट ऑफ द एसी फुल झाल्यानंतर मी बाहेर बसवतो. म्हणजे एसीचा आणि नॉन एसीचा रेट काही वेगळा नाहीये, सेमच आहे सध्या तरी. ऍड्रेस सांगू शकाल का? तर व्ह्यूअर्स हे ठाणे वेस्टला आहे. स्टेशनवरनं जेमतेम तुम्हाला रिक्षा पकडली तर 15-20 मिनिटं लागतील. आणि घोडबंदरवरनं आले तरी तेवढाच वेळ लागणार आहे विदाउट ट्रॅफिक. त्याच्यानंतर हे ढोकाळी नाक्यावरच आहे, प्रॉपर रस्त्यावरच आहे. नंदीबाबा मंदिराच्या जस्ट पुढे डीमार्ट जवळ आहे. समोर कृष्णा ज्वेलर्स आहे, बाजूला MSCB ऑफिस आहे, मिनी स्टेडियम आहे. कोणालाही विचारलं MSCB ऑफिस, मिनी स्टेडियम, तरी तुम्हाला कोणी गाईड करेल. ओके. माझं गुगलवर पेज सुद्धा आहे. पेजवर डायरेक्शनही आहे, तिथून तुम्ही डायरेक्शन घेऊन आले तरी पण तुम्हाला गुगल इथे सोडून देईल. आपल्या हॉटेलचं टायमिंग सांगाल का? माझं हॉटेलचं टायमिंग सकाळी 12 ते 3:30 वाजेपर्यंत आहे. संध्याकाळी तुम्ही 7 ते 11 वाजेपर्यंत या. 11च्या नंतर मोस्ट ऑफ द नाही भेटत किंवा पूर्ण काही संपलेल्या असतात गोष्टी. त्याच्यामुळे जेमतेम मला जर जायचं झालं तर लांबनं कोण येत असेल तर मला कॉल करून या. गुगलवर माझा नंबर सुद्धा आहे आणि आम्ही पण देऊ त्यांना नंबर, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. तर चला मंडळी, आगरी मेजवानीचे आपण ना आता मटन थाळी मागवतोय. तर मटन थाळीमध्ये काय काय मिळतं हे पहिला दाखवतो, क्वालिटी पण दाखवणार. तर या. तर मित्रांनो, हे आहे ना मटन आहे, मटन सुक्का आपण बोलू शकतो. तर हे मटन सुक्का आपल्याला दिलेलं आहे आणि एकदम थिक ग्रेव्ही आहे, बघू शकता सुक्यासोबत. हे मला चांगलं वाटलं आणि याचा वास पण घमघमाट चांगला येतोय. आणि त्याचबरोबर आहे ना आपल्याला मित्रांनो मटन दिलेलं आहे, मटन ग्रेव्ही आपण बोलू शकतो ती दिलेली आहे. आणि ग्रेव्ही पण चांगली क्वालिटी आहे. आणि ह्याच्यामध्ये ना सर्वांमध्ये मित्रांनो आगरी मसाले यूज झालेले आहेत, त्याची आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला सोलकढी देतात, राईस देतात आणि भाकरी देतात. जर कोणाला चपाती पाहिजे ना चपाती पण देतात. म्हणजे चपाती ह्याच्यामध्ये 3 भेटते आपल्याला आणि भाकरी 2. तर चला मित्रांनो, टेस्ट करून दाखवतो तुम्हाला कसं आहे काय, सर्व दाखवतो. तर मित्रांनो, हा सुक्का मटन बघू शकता आणि ह्याची क्वालिटी तुम्हाला दाखवतो. पहिली गोष्ट खूप छान असा हे आहे आणि फ्रेश मटन इथं खायला मिळेल, कारण की हे स्टोर काहीच नाही करून ठेवत. वा, खरंच खूप छान मटनचं मित्रांनो. तर मटनची क्वालिटी दाखवतो तुम्हाला पहिली. ते बघा एकदम फ्रेश आणि सुटसुटीत मटन आहे, हे बघा. वा. त्याचबरोबर आपल्याला मटन ग्रेव्ही दिलेली आहे. तर मटन सुका तर आपण टेस्ट केला, तर मटन ग्रेव्हीची बारी आहे. तर मटन ग्रेव्ही बघूया कशी आहे. हे आहे मटन ग्रेव्ही मित्रांनो. वाव, म्हणजे डिफरंट आहे. ज्यामुळे टेस्ट आहे ना मित्रांनो, मटन सुका आहे, मटन ग्रेव्ही आहे, दोघांचे डिफरंट आहे. मला चांगली गोष्ट वाटली. आणि हे बघा पीस ह्याच्यामध्ये भरून देतात. वाव, आणि एकदम सुटसुटीत पीस. हेच खायचे माझ्या मित्रांनो अलग असते. हे बघा, खूप छान आहे. आणि त्याचबरोबर राईस देतात बघा. राईसने ग्रेव्ही आता मी बघणार आहे ना कॉम्बिनेशन कसं आहे. आणि जो बोललो ना, एक घरगुती पण चव आहे यांच्या इथे. असं वाटत नाही की मी रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जाऊन खातोय. खूप छान चव आहे. आणि पहिली गोष्ट इथे स्पायसी आपल्याला मिळत नाही, कारण की इथे येऊन तुमची मुलं वगैरे इझिली खाऊ शकतात. तर चला, हे आहे मटन
विथ आपण भात खातो यासोबत आणि हाय मटण टाकलं यामध्ये. तर हा कॉम्बिनेशन बघू कसा आहे मित्रांनो. खूप छान जेवण इथे आगरी मेजवानीला मिळतं मित्रांनो. आणि प्रॉपर आगरी जेवण तुम्हाला खायचं आहे ना तर मित्रांनो आगरी लोकांनी हातात खा. ते स्वतः ओनर आहेत, ते आगरीत आहेत. त्याला खूप छान आता जेवण झालं मित्रांनो आपला. आणि विथ राईस बद्दल बोलू शकतो ना मित्रांनो, ही खायची मजा एक अलग आहे. कारण की दोघांनी डिफरंट टेस्ट येते आणि एकदम प्रॉपर आहे ना, एकदम चुलीवरचं जेवण आहे. म्हणजे मसाले म्हणजे हे नाही की बाहेरचे वापरत नाही, मसाले स्वतःचे आहेत तेच वापरतात. आणि होममेड आहे मित्रांनो. आणि प्रॉपर आगरी जेवण आपल्याला इथं जेवायला मिळणार आहे. सोबत आपल्याला सोलकढी येतात आणि सोलकढी पण ह्यांची म्हणजे बनवलेली आहे, म्हणजे ह्यांच्या घरीच बनते ही सोलकढी. तर त्याची पण टेस्ट करतो. सोलकढी मित्रांनो सर्वांपेक्षा मला तर बेस्ट वाटली. कारण की याच्यामध्ये ना तो नारळाचं दूध काढतात ना त्याचा फ्लेवर जास्त येतोय आणि तडका हलका मारलेला आहे. काय काय लोकांची तिखट होती ती, तसं नाही. प्रॉपर नारळाची आहे ना आपल्याला नारळी टेस्ट घ्यायला भेटते. मित्रांनो ही अस्सल चुलीवरती बनवलेली म्हणजे ही आहे. जर चुलीवरती तर तुम्हाला चिकन मटन बनवून मिळेल. फ्रायचे आहेत त्या फक्त आपल्या गॅसवरती बनतात, एवढाच आहे. फक्त तो तुम्हाला मटणाची चव घ्यायची, चिकन चव घ्यायची, चुलीवरचं आहे मित्रांनो. आणि चुलीवरची चव घ्यायची मजा एक अलग असते आणि ती टेस्ट पण वेगळी लागते. तर हे आहे मित्रांनो सुक्का मटन. आणि मटणाची क्वालिटी बोलू ना तर खूप छान आहे मित्रांनो खरंच. तर चला मित्रांनो आगरी मेजवानी स्पेशल पण काहीतरी मागितलेलं आहे. हा आहे चिकन. कारण की आपण जिथून जातो चिकन खातो, फक्त टेस्टसाठी आम्हाला चिकन कसं आहे. त्याचबरोबर ना हा भेजा आहे, भेजा फ्राय मित्रांनो. आपण अलग अलग स्टॉलवरती जाऊन भेजा ट्राय केलेला आहे, पण आज प्रॉपर हॉटेलचा आहे. आणि मागच्या टायमा जेवढा आपण भेजा खाल्ला ना तेव्हा आगरी लोकांचा हातचा होता आणि हे पण आगरी लोकांच्या हातचा आहे. तर त्याची टेस्ट पहिली मी बघतो कशी आहे, तुम्हाला ह्याची क्वालिटी दाखवतो पहिली मित्रांनो. आहे भेजा. भेजा खूप छान आहे मित्रांनो खरंच. आणि तर्री बघा वरती आणि ग्रेव्ही सोबत दिलेला आहे. थोडासा म्हणजे ग्रेव्ही झाली आहे. पहिले मी आता खाऊन बघतो. तर चला म्हटलेलं आपण भेजा फ्राय बरोबर ट्राय करूया. तर हा भेजा आहे आणि चला आपण अजून किती करायचा. खूप छान लागतोय मित्रांनो. जे टेस्ट आहे ना खरंच आलं तर तुम्ही भेजा फ्राय करता तो म्हणजे खवळीसाठी असतो, तो सर्वांना आवडत नाही. काय काय लोकांना आवडतो ते फक्त खवळून खाऊ शकतात. आणि ज्याला भेजा फ्राय आवडतो ना मित्रांनो नक्कीच येऊन या. खूप चांगली म्हणजे फूड तर बनवून देतात. त्याचबरोबर आपल्याला चिकन दिलेलं आहे मित्रांनो. चिकनचे पीस बघू शकता. चिकन मी टेस्टसाठी मागत आहे कारण की चिकन कसं असतं माहिती आहे मित्रांनो, आपण सर्व चिकन टेस्ट करतो. आता आगरी लोकांच्या चक्कराची चव वेगळी असते म्हणून मी स्पेशली आगरी स्टाईलमध्ये बनलेला चुलीवरचा चिकन मागवला होता. आणि असं वाटतंय मित्रांनो एक स्मोकी फ्लेवर येतोय ना त्याच्यावरनं वाटतंय की माहिती आहे की मी चुलीवरचं जेवतोय. खूप छान जेवण आहे आगरी मेजवानीचं. तुम्ही पण नक्की विजिट करा. ॲड्रेस तुम्हाला फूड डिस्प्लेस तुम्ही देणार आहे तर नक्की या. तर चला मंडळी आता एवढा माझ्यासमोर बघा 2 डिश आहेत त्या फक्त संपवतो, नंतर त्यानंतर भेटतो. काय हॉटेल कसं असतं, जसा माणूस असतो तसा असतो. हे रोहित पाटील आहेत ते खूप चांगले आहेत, त्यांचा भाऊ, त्यामुळे चांगलंच असणार, नक्कीच चांगलं असणार. तर चला मंडळी आगरी मेजवानीला पण भेट दिली. भरपूर काही ते व्हरायटीज आहेत तुम्ही बघितलं असाल. म्हणजे आगरी पद्धतीने सर्व बनवून मिळतो. आगरी मसाल्यांची चव नक्की घ्यायला येते या, कारण की ते सर्व काही आपल्या इथे बनवून मिळतो. आणि चुलीवरची चव आहे ती मात्र घ्यायला विसरू नका, कारण चुलीवरची चव आहे ना मित्रांनो खूप चांगली असते. आणि जो एक स्मोकी फ्लेवर येतो चुलीवरच्या जेवणाचा तो मला खूप आवडला यांचा. आणि त्याचबरोबर ना आपण आज मटन थाली पण घेतली होती, भेजा फ्राय घेतला होता आणि चिकन फक्त टेस्टला घेतला होता, कारण की चुलीवरचा चिकन कसं आहे ते बघायला आपण घेतला होता. पण चुलीवरचं चिकन आणि मटन खायला मित्रांनो खरंच खूप छान लागतं. आणि आठवड्यात 4 दिवस फक्त चुलीवर जेवण बनतो, ते तुम्हाला मेन्शन केलं आहे दादाने की कधी कधी आपल्या इथे लागतं. तर व्हिडिओ कशी वाटली मला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. जास्त लांब नाही आहे, स्टेशनवर आपण रिक्षा करून आला, शेअरिंग रिक्षा भेटते
10 ते 15 मिनिटांमध्ये इथून पोहोचू शकता तुम्ही इथे. आणि प्रॉपर ॲड्रेस आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, नक्की चेक करा. आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी रिजनेबल प्राईस आहे इथे, की जास्त म्हणजे हॉटेलचा रेट नाही इथे. आणि AC नॉन AC पण आहे. नॉन AC आणि AC मध्ये पण यांनी काय फरक ठेवलेला नाही, कारण की सध्या तरी यांचे AC आणि नॉन ACचा रेट तेच आहेत. म्हणजे नक्की या तुम्ही व्हिजिट करा. आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.